ओके बघा, काय बघणार आहे आपण आज? वेल और वॉल ऑफ डेथ, मौत का कुआ. बरं आहे. आपल्याकडे ज्यावेळेस यात्रा असते किंवा छबिना असतो आहे त्या दरम्यान आपण हा शो बघत असतो आहे. तिथं बाईक रायडर असतात किंवा कार रायडर असतात आणि ते त्या मौत का कुआमध्ये तुम्हाला शो स्टंट करून दाखवत असतात, राईट. आणि ते स्टंट तुम्ही बघितलेले आहेत. आणि मग त्यावेळेस एक क्वेश्चन आपल्या मनामध्ये पडतो की ते खाली का पडत नाहीत. बरं आहे ना. तिथे कुठला लॉ ते यूज करत असतात. बरं आहे ना. ते कुठला लॉ यूज करत असतात किंवा कुठल्या बेसवर एवढी मोठी रिस्क घेतली जात असते, तर ते आपल्याला कळणार आहे आज की कुठल्या बेसवरती चाललेले असतात. तर बघा पहिल्यांदा काय आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा डायग्राम बघून घ्या. एक मी इथं वेल काढलेली आहे. बरं आहे ना. या वेलमध्ये मी इथं एक सेंटर दाखवलेलं आहे. दिसत असेल तुम्हाला, हा एक त्याचा सेंटर आहे. त्या वेलचं काय आहे? सेंटर आहे. नंतर इथं तुमचा या सेंटरला तुमचं काय असणार आहे? तो रायडर असणार आहे. जो बाईक रन करतोय तो रायडर तुमचं कुठे असणार आहे? या पोझिशनला असणार आहे. ओके. आणि याच्या अगोदरच्या डिस्कशन मी तुम्हाला सांगितलं की नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज अपवर्ड टू द व्हेकल किंवा पॉईंट. ॲक्च्युअल रिॲलिटीमध्ये जर बघायला गेलं तर आपण इथं एका पार्टिकलचा म्हणजे एका पॉईंटचा विचार करतोय. आपण बोलताना मस्त रायडर म्हणतोय, पण ती टू व्हीलर आहे. त्या एक्सेप्शन खूप काय काय आहे. त्या डीपमध्ये न जाता आपण आपलं एक सिम्पल बघूया की नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज अपवर्ड टू द व्हेकल और रायडर. तुम्ही काय म्हणा, त्या रायडरच्या अपवर्डला ती नॉर्मल रिॲक्शन असते. आठवते का नॉर्मल रिॲक्शन? ओके. तर नॉर्मल रिॲक्शन कशी असणार आहे? आता बघा ना, वॉल अशी आहे, मग तुमचा रायडर आहे तो असा फिरतोय, या टाईपमध्ये मग होतोय. म्हणजे तो रायडर इथं असेल, राईट. मग तो टोटली 90 डिग्रीमध्ये आहे. टोटली कशामध्ये आहे? 90 डिग्रीमध्ये आहे. कोणाच्या? होरिझॉन्टलच्या. म्हणजे खाली जे ग्राउंड आहे त्या ग्राउंडच्या कसा आहे तो 90 डिग्रीमध्ये आहे, राईट आहे. सॉरी, ग्राउंडच्या नाही, त्या वॉलच्या 90 डिग्रीमध्ये आहे. सॉरी, त्या वॉलच्या कसा आहे तो 90 डिग्रीमध्ये आहे, राईट. मग आता बघा, नॉर्मल रिॲक्शन इज होरिझॉन्टल. FS स्टॅटिक फ्रिक्शन म्हणलेलं त्यांनी. बरं आहे ना. स्टॅटिक फ्रिक्शन कुठे असणार आहे किंवा स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्च्युअल असते कुठे? तुम्हाला फ्रिक्शन कुठं होईल? तिथं दोन गोष्टी एकत्र येतील. बरं आहे ना. फ्रिक्शन कधी होईल? वेन टू थिंग्स आर क्लोजर टू इच अदर. बरं आहे. और रब ऑन इच अदर. ज्यावेळी दोन गोष्टी कुठल्या तरी एकमेकावर रब होतील त्यावेळी फ्रिक्शन होईल ना. मग आता फ्रिक्शन कुठं होणार आहे ते आपल्याला बघायचं आहे. तर आता रायडर तुमचा इथे आहे. आपण असं म्हणलं की हा तो इथनं येतो आणि इथं होतं. मग फ्रिक्शन कुठं होतं? इथे होतं आहे ना. ही समजा वॉल आहे, असा तो रायडर फिरतो आहे. तर फ्रिक्शन कुठं होणार आहे? इथे होणार आहे. तो रायडर असा फिरतो आहे, म्हणजे फ्रिक्शन इथं होतं आहे. बरं आहे ना. मग या वॉलला थिंक करून बघा, फ्रिक्शन कुठं असणार आहे? बरं आहे ना. फ्रिक्शन कसं असतं आहे? फ्रिक्शन इज बिटवीन टायर अँड सरफेस. टायर अँड सरफेसच्या बिटवीन असणार आहे. म्हणजे या साईडला असणार आहे असं. हीच वॉल जर तुम्ही ही वॉल जी आहे ती अशी केली तर फ्रिक्शन कुठल्या डायरेक्शन जातं आहे? अपवर्ड डायरेक्शन असणार आहे. कुठल्या डायरेक्शन असणार आहे फ्रिक्शन? अपवर्ड डायरेक्शनला. आणि त्या व्हेकलचं वेट कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्ड डायरेक्शनला. वेट इज ऑलवेज डायरेक्टेड टू द डाऊनवर्ड. वेटचं नेहमी डायरेक्शन कुठं असते? डाऊनवर्डला असते, खाली असते. आपल्याला तीन गोष्टी याच्यातून समजल्या. दोन तर गोष्टी तुम्हाला मेमोराईज म्हणजे पाठच करून ठेवायच्या आहेत, राईट आहे ना. कुठल्या? द डायरेक्शन ऑफ नॉर्मल रिॲक्शन इज ऑलवेज हेड ऑफ द रायडर. हे लक्षात ठेवा की नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन नेहमी रायडरच्या किंवा व्हेकलच्या डोक्यावर असते, म्हणजे वरती असणार आहे, अपवर्डला असणार आहे. ओके. आणि द डायरेक्शन ऑफ वेट ऑफ व्हेकल और रायडर इज ऑलवेज डाऊनवर्ड टुवर्ड्स द ग्राउंड. FSची डायरेक्शन मी तुम्हाला सांगितली बिटवीन टू थिंग्स असणार आहे. आता इथं टू थिंग्स कुठल्या आहेत? त्या व्हेकलचा टायर आणि ती वॉल. मग व्हेकलचा टायर इथं येईल, बरं आहे ना. तो असा फिरतोय ना या टाईपमध्ये. मग व्हेकलचा टायर इथं येणार आहे, बरं आहे. म्हणजे फ्रिक्शन कुठं होणार आहे? त्या वॉलमध्ये आणि टायरमध्ये फ्रिक्शन होणार आहे. बघा इथं जनरल इन्फॉर्मेशन दिलेली आहे. दिस इज वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल. दिसतंय? वर्टिकल सिलेंड्रिकल का आहे? वॉल आहे. ओके. किंवा वेल म्हणू शकता. दिस इज वर्टिकल सिलेंड्रिकल वॉल ऑफ रेडियस R. याची रेडियस किती असणार आहे? R असणार आहे. इनसाइड विच अ व्हेकल इज ड्रिवन. आणि त्याच्या आतमध्ये, त्या सिलेंडरच्या आतमध्ये आपण एका व्हेकलला काय करणार आहे? ड्राईव्ह करणार आहे. व्हेकल इज ड्रिवन इन अ होरिझॉन्टल सर्कल. कुठल्या सर्कलमध्ये? होरिझॉन्टल सर्कलमध्ये फिरवणार आहे. बरं आहे. वर्टिकल या टाईपमध्ये असते. आपण त्याला होरिझॉन्टल, त्या व्हेकलला
होरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह करणारा आहे. धिस कॅन बी सीन वाईल परफॉर्मिंग स्टंट. आणि हे आपल्याला कधी बघायला मिळतं, ज्यावेळी तो स्टंट परफॉर्म होत असतो त्यावेळेस. म्हणून मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्यावेळी आपल्या गावामध्ये यात्रा किंवा छबिना असतो त्यावेळी तिथं तुम्हाला मोदका कुवा बघायला मिळतो, की तिथं तो ड्रायव्हर जो असतो त्या ज्यावेळी तो स्टंट परफॉर्म करत असतो त्याच वेळी ही सिच्युएशन आपल्याला बघायला मिळते. राईट. बघा पॉईंट नंबर 2. ॲज शोन इन द फिगर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल आर. ओके. आता मला विचार करायचा आहे की तो ज्यावेळी ड्रायव्हर जो आहे किंवा व्हेकल आहे या पोझिशनला असेल. ओके. म्हणजे कोणत्याही पोझिशनला असं काही नाही करायचं, म्हणजे फक्त तो ड्राईव्ह होत असली पाहिजे होरिझॉन्टल सर्कलमध्ये. त्या कोणत्याही एखाद्या पोझिशनला हाऊ मेनी फोर्सेस आर ॲक्टिंग ऑन दॅट व्हेकल. त्या व्हेकलवर किती प्रकारचे फोर्स ॲक्ट होत असतील याचा मला विचार करायचा आहे. बरं आहे ना. तर पहिला फोर्सचं तुम्हाला स्टॅटिक फ्रिक्शन माहितीच आहे, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन. बरं आहे ना. सेकंडचा फोर्स असणार आहे तो डाऊनवर्डला असणार आहे. जो कुठला आहे, कुठला फोर्स आहे डाऊनवर्डला? डाऊनवर्डला कुठला फोर्स आहे? वेट ऑफ द व्हेकल. वेट ऑफ द व्हेकल म्हणजे दोन फोर्स तर आपल्याला इझिली मिळाले. एक आहे स्टॅटिक फोर्स आणि दुसरा आहे वेट ऑफ द व्हेकल, डब्ल्यू. बरं आहे ना. वेट ऑफ द व्हेकल काय म्हणतो आपण त्याला? डब्ल्यू म्हणतो. बट डब्ल्यू इज इक्वल टू mg. हेन्स डब्ल्यूच्या ऐवजी आपण काय लिहित असतोय? mg लिहित असतो. ओके. डब्ल्यूच्या ऐवजी काय लिहितो आपण? mg लिहितो, बिकॉज द फॉर्म्युला फॉर डब्ल्यू इज mg. नाव आता या पोझिशनला आहे तर दोन फोर्स तर आपल्याला इझिली मिळाले, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन आणि वेट mg. राईट. नाव द नॉर्मल रिॲक्शन ऑफ दॅट व्हेकल इज ऑल्सो फोर्स. नॉर्मल रिॲक्शन सुद्धा काय आहे? एक प्रकारचा फोर्स आहे. अँड दॅट नॉर्मल रिॲक्शन इज मुव्हिंग टुवर्ड्स द सेंटर. नॉर्मल रिॲक्शनची डायरेक्शन बघितली तर ती टुवर्ड्स सेंटर आहे. त्या सिलेंडरच्या सेंटरकडे डायरेक्शन आहे. सिलेंडरच्या सेंटरकडे डायरेक्शन आहे. मग सेंटरकडे जाणारा फोर्स जो असतो किंवा रिझल्टंट फोर्स आपण ज्याला म्हणतो तो कुठला असणार आहे? सेंट्रीपेटल फोर्स असणार आहे. म्हणजे आपल्याला इथं 3 फोर्स माहीत होतात ॲक्च्युअलमध्ये. कुठले कुठले? Fs, mg आणि n. आणि त्याच फोर्सची इथं इन्फॉर्मेशन आहे बघा. ॲज शोन इन फिगर द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल आर n. पहिला फोर्स आहे n. नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग होरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर. ॲक्टिंग होरिझॉन्टली अँड टुवर्ड्स सेंटर. नॉर्मल रिॲक्शन कसं आहे? होरिझॉन्टल आहे आणि टुवर्ड्स सेंटर आहे. सेकंड पॉईंट, वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. त्या व्हेकलचा वेट जे असणार आहे ते कुठल्या डायरेक्शनला असणार आहे? डाऊनवर्डला असणार आहे. नेक्स्ट, मॅग्निट्यूड ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs. थर्ड फोर्स Fs, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्टिंग व्हर्टिकली अपवर्ड. Fs कुठं आहे? स्टॅटिक फ्रिक्शन. व्हर्टिकली कुठं आहे? अपवर्ड आहे. 3 फोर्सची इन्फॉर्मेशन तुम्हाला लिहायचं आहे. पहिला पॉईंट हा जनरल पॉईंट आहे. जनरली आपल्याला जे काय माहिती आहे ते फक्त लिहायचं असतं की एक व्हर्टिकल सिलेंडर आहे आणि त्या व्हर्टिकल सिलेंडरची रेडियस r आहे आणि व्हेकल इज परफॉर्मिंग इन अ होरिझॉन्टल सर्कल. ओके. वी कॅन सी दी सिच्युएशन वेन परफॉर्मिंग स्टंट. हा पहिला पॉईंट तुम्हाला लिहिता आला पाहिजे. फर्स्ट पॉईंट एकदम इझी असणार आहे, डायग्रामकडे बघून तुम्हाला इझिली लिहिता येईल. सेकंड पॉईंटमध्ये तुम्हाला काय लिहायचं आहे की हाऊ मेनी फोर्सेस ॲक्टिंग ऑन दॅट व्हेकल. त्या व्हेकलवर किती टाईपचे फोर्स ॲक्ट होत आहेत. Okay, there are 3 types of force acting on a vehicle. First is the n. N means normal reaction, which is horizontal towards center. Normal reaction, which is horizontal towards center. आणि second काय असणार आहे? Second force असणार आहे mg, which is vertically downward direction. Vertically downward direction. Third असणार आहे fs. fs vertically upward direction. Vertically upward direction. Right. Now, जर तुम्ही इथं व्यवस्थित बघितलं तर f upward directionला mg डाऊनवर्ड डायरेक्शन आहे. दॅट मीन्स मॅग्निट्यूड ऑफ Fs इज इक्वल टू mg. इथे बघा, मॅग्निट्यूड ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन Fs इज इक्वल टू mg. बरं आहे ना. म्हणजे Fs आणि mgची मॅग्निट्यूड काय असणार आहे? इक्वल असणार आहे, कारण की दे बॅलन्स इच अदर. Fs आणि mg काय करतात? एकमेकाला बॅलन्स करतात. सर्व क्लिअर होते आपल्याला की Fs अपवर्डला आहे, mg डाऊनवर्डला आहे. मग ती बघा ना, एकदम सिम्पल सांगतो तुम्हाला मी. व्हेकल अशी मूव्ह होते. बरं आहे. व्हेकल खाली पडते का परफॉर्म करताना? खाली पडत नाही आहे. बरं आहे. वरती जाते का? वरतीही जात नाही आहे. बरं आहे ना. ती वरतीही जात नाही आहे. म्हणजे अशी सोडून पूर्ण अशी वरती गेली का? नाही गेलेली. खालीही पडलेली नाही. म्हणजे याचा अर्थ आहे Fs आणि mgची व्हॅल्यू काय आहे? इक्वल आहे. इक्वलने अपोजिट असल्यामुळे काय होतं आहे? काय होतं आहे? बॅलन्स होतं आहे. इज इट क्लिअर? इज इट क्लिअर नाव? आता सेकंड पॉईंट बघा. चला, Fs इज इक्वल टू mg सर समजलं आम्हाला की ती व्हेकल वरती पण जात नाही, खाली पण जात नाही. इट्स ओके. इथं बघा, व्हेकल टुवर्ड सेंटर जाते का? जात नाही. अवे फ्रॉम सेंटर जाते का? जात नाही. दोन्ही गोष्टी होत नाहीत ना. ती टुवर्ड सेंटरला अशी आतमध्ये पडते का व्हेकल? म्हणजे अशी मूव्ह होत आहे, मूव्ह होता अशी आतमध्ये पडते? नाही पडत. किंवा अशी बाहेर जाते का? ती वॉल तोडून बाहेर गेले.
बरं, असंही होत नाही. म्हणजे दोन्ही सिच्युएशन होत नाहीत, ना ती आतमध्ये येते ना बाहेर. म्हणजे या एनला पण बॅलन्स करणार कोणतरी असणार आहे. आणि एनला कोण बॅलन्स करत असेल? एनची डायरेक्शन कुठं आहे? टुवर्ड्स सेंटर. मग त्याला बॅलन्स करणार कोण असणार आहे? इकडचा फोर्स असणार, दॅट इज सेंट्रीफ्युगल फोर्स. कुठला फोर्स आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स. आपण सांगितले सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगल मधला डिफरन्स काय आहे? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सेंट्रीपिटल अँड सेंट्रीफ्युगल फोर्स? सेंट्रीपिटल फोर्स, द फोर्स विच मुव्हिंग टुवर्ड्स द सेंटर, अँड द फोर्स विच इज मुव्हिंग अवे फ्रॉम सेंटर इज कॉल्ड सेंट्रीफ्युगल फोर्स. मग आता आपली जी व्हेइकल आहे ती इकडे आतमध्ये पण येत नाही आणि बाहेर पण जात नाही. म्हणजे ही जी नॉर्मल रिॲक्शन आहे, ज्याची डायरेक्शन तुम्हाला दिसते इथं की नॉर्मल रिॲक्शन सेंटरच्या डायरेक्शनला आहे, त्याच्या अपोजिट काय असणार आहे? सेंट्रीफ्युगल फोर्स असणार आहे. कळते? मग इथं काय लिहिलं? नॉर्मल रिॲक्शन एन इज दस द रिझल्टंट सेंट्रीपिटल फोर्स. आता तुम्ही मला की सर तुम्ही जर सेंट्रीफ्युगल म्हणलात, बरं ना, इथे नॉर्मल रिॲक्शन एन आलं, पण तुम्ही तर सेंट्रीफ्युगल फोर्स म्हणलेलं, मग इथे सेंट्रीपिटल कसं काय लिहिलेलं आहे? कारण की इथं आपला रिझल्टंट फोर्स कुठला आहे? सेंट्रीपिटल आहे. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की मला सेंट्रीपिटल नाही लिहायचं, सेंट्रीफ्युगल लिहायचं आहे, तर तुम्ही इथे लिहू शकता नॉर्मल रिॲक्शन एन इज बॅलन्स बाय सेंट्रीफ्युगल फोर्स. द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रीफ्युगल फोर्स हे स्टेटमेंट इथे लिहिणं गरजेचं आहे, जर तुम्हाला पटत नसेल तर. आणि पटत नसण्याचा प्रश्नच नाही. का? कारण की सेंट्रीपिटलच जर तुम्ही व्यवस्थित स्टडी केला असेल, जर मी ज्यावेळी सांगितलं होतं सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगलमधला डिफरन्स, किंवा ज्यावेळी तो आपण पॉईंट घेतला होता सेंट्रीपिटल सेंट्रीफ्युगलचा, तो जर तुम्ही व्यवस्थित ऐकला असेल, नसेल ऐकलं तर पुन्हा एकदा तिथं सेंट्रीपिटल व्यवस्थित ऐका. मी काय म्हणतो की रिझल्टंट फोर्स, रिअल फोर्स जे आहेत, बरं आहे ना, नॉर्मल रिॲक्शन स्युडो फोर्स आहे का? नो. मग तो कसला फोर्स आहे? रिअल फोर्स आहे. दॅट मीन्स रिझल्टंट फोर्स आहे. म्हणून नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रीपिटल फोर्स असं सुद्धा आपण म्हणू शकतो. अबाउट द मॅग्निट्यूड, फक्त अबाउट द मॅग्निट्यूड, नॉट फॉर द डायरेक्शन. बरं आहे ना, अबाउट द मॅग्निट्यूड. मग इथं काय म्हणले बघा, नॉर्मल रिॲक्शन एन इज दस द रिझल्टंट सेंट्रीपिटल फोर्स दस इन मॅग्निट्यूड एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आपल्याला माहित आहे की एन नॉर्मल रिॲक्शन आणि सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर असतो. सेंट्रीपिटल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, मायनस साईन असतं, इट्स ओके, पण आपण मॅग्निट्यूड घेणार आहे म्हणून इथे लिहिलं दस इन मॅग्निट्यूड. मग एन इज इक्वल टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आलं. नाव ही लास्ट कंडिशन आहे, इथं आपलं एक्सप्रेशन संपणार आहे. हा पॉईंट व्यवस्थित समजला तर पूर्ण एक्सप्रेशन तुमच्या लक्षात राहील. एकदम सिंपल आहे. फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस म्हणजे हा फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन एफ एस इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. बरं आहे, वी नो दॅट द फॉर्म्युला फॉर स्टॅटिक फ्रिक्शन, स्टॅटिक फ्रिक्शनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, एफ एस इज इक्वल टू म्यू एस एन. या सिच्युएशनला काय होतं फक्त, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. म्हणजे दोन्ही कंडिशन असतील, लेस दॅन किंवा इक्वल टू असू शकतं. म्हणून आपण इथे लिहिलं एफ एस लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. आता इथून पुढे बघा काय होतं, एफ एस लेस दॅन और इक्वल टू म्यू एस एन. नाव व्हॉट इज एफ एस? एफ एस मीन्स एम जी. सो पुट द व्हॅल्यू ऑफ एफ एस इज एम जी. दिसतंय? एफ एसची व्हॅल्यू मी काय पुट केले? एम जी पुट केलेली आहे. लेस दॅन इक्वल टू म्यू एस. एन, व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ एन? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. एनची व्हॅल्यू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर, एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. नाव एम एम गेट कॅन्सल, या एमला हा एम का होईल? कॅन्सल होईल. मग जी लेस दॅन और इक्वल टू म्यू एस, इथं राहणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर. नाव आय हॅव टू फाइंड द व्ही. मला काय फाइंड करायचं आहे? व्हेलॉसिटी फाइंड करायची आहे. बरं ना, मग मी काय करणार आहे, हा आर आहे तोला इकडे घेणार आहे, म्हणजे आर जी होईल. हा म्यू एस आहे त्याला इकडे घेणार आहे, म्हणजे डिवाइड बाय म्यू एस जाईल. म्हणजे व्ही स्क्वेअर हे साईन असंच राहणार आहे, ग्रेटर दॅन. व्ही स्क्वेअर इज ग्रेटर दॅन और इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. हे बघा, व्ही स्क्वेअर ग्रेटर दॅन और इक्वल टू आर जी अपॉन म्यू एस. आणि नंतर त्याचं काय घेतलेलं आहे? स्क्वेअर रूट घेतलेला आहे. म्हणजे आपल्याला इथं मिनिमम व्हेलॉसिटी मिळते. कसली व्हेलॉसिटी मिळते? मिनिमम. आता विचार करा, हॉरिझॉन्टल कर्व रोड तुमचा झालेला आहे, अनबँक रोड, द मॅक्झिमम सेफ्टी स्पीड अलॉंग अ हॉरिझॉन्टल कर्व रोड, हे एक्सप्रेशन मी तुमचं घेतलं होतं, राईट आहे. मग आता त्या एक्सप्रेशनचा फॉर्म्युला होता व्ही मॅक्स इज इक्वल टू इन रूट म्यू एस आर जी. हा त्याचा फॉर्म्युला होता व्ही मॅक्सचा. हा आला व्ही मीन. मॅक्झिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला होता इन रूट म्यू एस आर जी. मिनिमम व्हेलॉसिटीचा फॉर्म्युला काय आहे? इन रूट आर जी अपॉन म्यू एस. मग दोन सिच्युएशन तुम्हाला मिळाल्या. कुठल्या दोन सिच्युएशन मिळाल्या हे समजलं का तुम्हाला व्यवस्थित? बघा, पुन्हा एकदा बघू आपण. मी तुम्हाला डिस्कशन करणार आहे मी अजून भरपूर याच्यावर. बघा, आपण काय बघतोय? वॉल ऑफ डेथ बघतोय किंवा वेल ऑफ डेथ बघतोय, मौत का कुआ, राईट. तर एक सिलेंडर, व्हर्टिकल सिलेंडर आहे. व्हर्टिकल सिलेंडरमध्ये एक स्टंटमॅन आहे आणि तो टू व्हीलर काय करतोय? हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह करतोय. आता ज्यावेळी टू व्हीलर या हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होत असेल त्यावेळी कोणकोणते फोर्स ॲक्ट होत असतील हे तुम्हाला पहिल्यांदा सांगायचं आहे.
बाकी जनरल इन्फॉर्मेशन तुम्ही लिहिणारच आहात की एक हॉरिझॉन्टल सर्कल आहे, त्याची रेडियस आर आहे, इनसाइड अ सिलेंडर, देर इज अ व्हेकल विच परफॉर्मिंग हॉरिझॉन्टल सर्कल, बरं आहे ना, मुव्हिंग इन अ हॉरिझॉन्टल सर्कल. हे तुम्ही पहिला पॉईंट लिहिणारच आहात. सेकंड पॉईंटमध्ये काय लिहायचं आहे, द फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल आर विच इज परफॉर्मिंग हॉरिझॉन्टल सर्कल. जी व्हेकल हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होत आहे, बरं आहे ना, त्याच्यावर कोणकोणते फोर्स ॲक्ट होत असतील, तर हे 3 फोर्स लक्षात ठेवा, बरं आहे ना, हे 3 फोर्स लक्षात ठेवा असे असणार आहेत. मग तुम्ही या टाईपमध्ये म्हटलं तरी चालेल, या टाईपमध्ये, ओके, या टाईपमध्ये, ओके, समजतं आहे, या टाईपमध्ये. हा FS, खाली mg, इकडे n, राईट, 3 फोर्सेस ॲक्टिंग ऑन दॅट व्हेकल. हा n आहे नॉर्मल रिॲक्शन. नॉर्मल रिॲक्शन इज हॉरिझॉन्टल अँड टुवर्ड्स सेंटर. हॉरिझॉन्टल आहे आणि टुवर्ड्स सेंटर आहे. FS वर्टिकल अपवर्ड, mg वर्टिकली डाउनवर्ड. बस हे 3 फोर्स लिहायचे आहेत. नॉर्मल रिॲक्शन ॲक्टिंग हॉरिझॉन्टल अँड टुवर्ड्स सेंटर, वेट mg ॲक्टिंग वर्टिकल डाउनवर्ड, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन ॲक्टिंग वर्टिकली अपवर्ड. हे 3 फोर्स तुम्हाला लिहिता आले पाहिजेत. नंतर मग तुम्हाला काय करायचं आहे की मॅग्निट्यूड ऑफ FS इज इक्वल टू mg. का, तर रिझन तुम्हाला सांगितलं मी, FS इज इक्वल टू mg. का, कारण की तुमची जी व्हेकल आहे ज्यावेळी ती अशी मूव्ह होत असते त्यावेळी ती डाउनवर्डला खाली पडत पण नाही आहे आणि वरती जात पण नाही आहे, बरं आहे ना, दोन्ही सिच्युएशन नाही होत, राईट. त्याशी वरती निघून पण जात नाही आणि खाली पण पडत नाही आहे. मग या दोन्ही सिच्युएशन होत नाहीत, याचा अर्थ बॅलन्स झालेला आहे. म्हणजे FS इज इक्वल टू mg बॅलन्स झाले म्हणून तर ती व्हेकल कुठं मूव्ह होत नाही आहे, ना वरती ना खाली, राईट. नाही ती व्हेकल आतमध्ये पडते ना बाहेर जाते. म्हणजे या 4 सिच्युएशन तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. म्हणून FS इज इक्वल टू mg लिहिलं आहे. आणि नॉर्मल रिॲक्शन इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्स, दॅट इज सेंट्रिफ्युगल फोर्स म्हटलं तरी चालेल. मी पुन्हा सांगतो, सेंट्रिफ्युगल फोर्स म्हटलं तरी चालेल की नॉर्मल रिॲक्शन n इज बॅलन्स बाय द मॅग्निट्यूड ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. ओके, n इज इक्वल टू mv². आपण हा सेकंड फॉर्म्युला आला आपला. ही सिच्युएशन, ही कंडिशन तुम्हाला मेमोराईज करायला लागेल, व्यवस्थित समजावून घ्यावं लागेल. काय म्हणतोय की फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन इज ऑलवेज, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन नेहमी ऑलवेज लेस दॅन ऑर इक्वल टू μsn. ही कंडिशनच तुम्हाला महत्त्वाची आहे या पूर्ण एक्सप्रेशनमध्ये. ओके, हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल, ऑलवेज लेस दॅन द μsn. वॉट FS स्टॅटिक फ्रिक्शन. मग व्हॉट इज द व्हॅल्यू ऑफ FS? FS इज mg, सो पुट द व्हॅल्यू ऑफ FS इज mg. व्हॉट इज व्हॅल्यू ऑफ n? n इज mv²/r, सो mv²/r, mm गेट कॅन्सल. नंतर मग काय करायचं तुम्हाला, या r आणि μsला इकडे घ्यायचं आहे. r इज इन डिनॉमिनेटर, इकडे गेल्यानंतर न्यूमरेटर जाईल म्हणजे rg, μs इथे न्यूमरेटरला, इकडे नंतर डिनॉमिनेटर जाईल म्हणजे μs, rg/μs. दॅट इज द फॉर्म्युला फॉर v². v² ग्रेटर दॅन, कारण की v² ग्रेटर दॅनच्या साईडला आहे, लक्षात ठेवा. ओके, किंवा rg/μs इज लेस दॅन v² असं म्हटलं तरी चालेल. आणि नाव स्क्वेअर रूट घ्या, मग आपल्याला इथं मिनिमम व्हेलॉसिटी मिळणार आहे. मग आता का मिनिमम मिळते, इथं मॅक्झिमम व्हेलॉसिटी आपल्याला का मिळते आणि इथं मिनिमम व्हेलॉसिटी का मिळते हे आपल्याला थोडंसं डिस्कशन करायचं आहे. त्याच्या अगोदर तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ओके, स्क्रीनशॉट घेतला, गुड. बघा आता मला काय म्हणायचं आहे नक्की. मी का मॅक्झिमम मिनिमम असं म्हणतोय त्याचं रिझनच आहे. बघा, हे बाय प्रॅक्टिकली त्यांनी फाइंड केलेलं आहे. ओके, प्रॅक्टिकली फाइंड केलेलं आहे की इथं व्हेलॉसिटी मिनिमम असते, इथं मॅक्झिमम असते व्हेलॉसिटी. प्रॅक्टिकली फाइंड केलं आहे. बघा काय म्हणतात ते. हा फॉर्म्युला कसा आहे मला सांगा. वेन द रोड इज हॉरिझॉन्टल रोड, एवढं मान्य आहे की आपण हे एक्सप्रेशन जे बघितलेलं आहे ते हॉरिझॉन्टल रोडचं बघितलेलं आहे. मग त्यावेळी मला सांगा की थीटा किती होता, त्यावेळी थीटा किती होता, 0. हॉरिझॉन्टल रोड आहे, थीटा किती असणार, अँगल किती असणार, 0 असणार. आता इथं अँगल कितीचा आहे, 90, म्हणजे इथं अँगल कितीचा आहे, थीटा इज इक्वल टू 90 डिग्री. आपल्याला काय समजतंय की जो आपला अँगल ऑफ बँकिंग आहे, म्हणजे थीटा जो आहे, ओके, थीटा जो आहे तो थीटा 0 to 90 पर्यंत आहे, बरं आहे, राईट. 0 to 90 पर्यंत. म्हणजे मॅक्झिमम स्पीड कुठे मिळते आपल्याला, Vmax इथे मिळते, बरं आहे. ज्यावेळी हॉरिझॉन्टल रोड असेल त्यावेळी आपण मॅक्झिमम स्पीडनं व्हेकलला मूव्ह करू शकतो, राईट. आणि मिनिमम स्पीड कुठे मिळतं आहे, Vmin 90 डिग्रीला मिळतं आहे. किती डिग्रीला, 90 डिग्रीला. म्हणजे सम हाऊ जर थीटा इन बिटवीन 0 and 90 असेल, म्हणजे सम अँगलला असेल, बिटवीन 0 and 90 असं होते, बरं आहे. म्हणजे हे झालं त्याचं अप्पर लिमिट
Vmax म्हणजे काय, अप्पर लिमिट. म्हणजे आपण हॉरिझॉन्टल कर्व रोडला अप्पर लिमिट पकडून गाडी चालवू शकतो. समजतंय मला काय म्हणायचं आहे. अप्पर लिमिट मॅक्झिमम स्पीडला आपण तो टर्न करू शकतो. म्हणजे हा हॉरिझॉन्टल कर्व रोड आहे, त्याच्यावर मॅक्झिमम स्पीडनं काय करू शकतो. मॅक्झिमम स्पीड याचा अर्थ असा नाही आहे, लिमिट पण असणार आहे त्याला, मॅक्झिमम लिमिट असणार की या लिमिटच्या बाहेर नको. म्हणजे 60 km/h या स्पीडनं आपण समजा ते टर्न घेत असतो, बरं आहे. तसं 90 डिग्रीमध्ये ज्या वॉल दाखवली तुम्हाला, वेल दाखवली ती, त्या वेलमध्ये 90 डिग्रीचा अँगल आहे. तिथं काय असणार आहे, मिनिमम स्पीड तुम्हाला लिमिट असणार आहे. मिनिमम स्पीडचं काय असणार आहे, लिमिट, की कमीत कमी ह्या स्पीडनं तुम्ही चालवलीच पाहिजे. त्याच्या खाली गेलात की तुम्ही पडणार. कळतंय ना मला काय बोलायचं आहे. मिनिमम या स्पीडनं तुमची व्हेकल गेलीच पाहिजे, त्या स्पीडपेक्षा कमी नको व्हायला. म्हणून बघा, जर तुम्ही मौत का कुआं बघितलं असेल तर जे स्टंट परफॉर्म करणारे आहात त्यांची गाडी एकदम झूम 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 फास्ट असते, एकदम स्लो चालत नाही, अशी चालत नाही. हां चला जाऊ द्या, हळू चाललं तर काय होईल, खाली पडते. समजलं, हळूहळू चाललं तर खाली पडते ते. म्हणून ते एकदम फास्ट फिरवते. जेवढे फास्ट फिरवतील तेवढे ते सेफ आहात, जेवढे फास्ट जातील तेवढे ते काय आहेत, सेफ आहेत. कळते ना. म्हणून ही कंडिशन आहे. समजतंय का. मग कमीत कमी त्या स्पीडला त्यांनी चालवली पाहिजे आणि हॉरिझॉन्टल कर्वला मॅक्झिमम या स्पीडनं चालवली पाहिजे. आता मिनिंग समजलं असेल तुम्हाला. कळतंय का. हॉरिझॉन्टल कर्व रोड असतो ते मॅक्झिमम या स्पीडनं तुम्ही जायचं, ही कंडिशन आहे. आणि ज्यावेळी व्हर्टिकल म्हणजे 90 डिग्रीमध्ये रोड आहे त्यावेळी मिनिमम एवढ्या स्पीडनं तुम्हाला जायचंच आहे. म्हणजे हॉरिझॉन्टल रोडला तुम्ही ती कंडिशन स्प्लिट करून पुढे जाऊ शकत नाही. कळते ना. मग तिथे लिहिलं 60 km/h या स्पीडनं तुम्ही तो टर्न घेऊ शकता आणि तुम्ही 80ने गेलात तर स्किड ऑफ होणार. मग तुम्ही मॅक्झिमम स्पीडच्या पुढे गेलात आणि इकडं मिनिमम स्पीड म्हणजे या स्पीडपर्यंत तुम्ही चालू शकता. याच्या खाली गेलात की खाली पडणार आहात. मग दोन्ही सिच्युएशनला स्किडिंग आहे. एक हॉरिझॉन्टल कर्व रोडला मॅक्झिमम स्पीड आणि व्हर्टिकलला मिनिमम स्पीड. ह्या दोन गोष्टी कदाचित तुम्हाला व्यवस्थित समजल्या असतील. ओके, नेक्स्ट पॉईंट आपण बघूया. ओके, बघा काय बघणार आहे आपण. नाव आवर व्हेकल इज ऑन बँक रोड. म्हणजे आपली एक व्हेकल पहिल्यांदा हॉरिझॉन्टल कर्व रोडवर होती, हॉरिझॉन्टल कर्व रोड, नंतर वॉल ऑफ डेथ किंवा वेल ऑफ डेथवर होती. आता हॉरिझॉन्टल बँक्ड कर्व रोडवर आहे. व्हेकल ऑन बँक्ड रोड, राईट. बँक्ड कर्व रोड इज बँक रोड, द रोड विच आर वी सीन इन अ घाट सेक्शन, राईट ना. घाट सेक्शनमध्ये आपण जो रोड बघतो, बरं, घाटामध्ये, घाटच म्हणतात त्याला इंग्लिशमध्ये सुद्धा, घाटामध्ये आपण जो काय रोड बघतो त्या रोडला बँक रोड असं म्हणलं जातं. म्हणजे तो रोड काय असतो, 90 डिग्री पण नसतो आहे आणि 0 पण नसतो आहे. मग असा हॉरिझॉन्टल कर्व पण नसतो आहे आणि असा पण कर्व नसतो आहे. थोडासा 90 आणि 0च्या बिटवीन असणार आहे तो. कळतं ना. 0 आणि 90च्या बिटवीन जो रोड असतो आहे त्याला आपण म्हणतो बँक रोड. व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ बँकिंग ऑफ रोड. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज. द प्रोसेस ऑफ रायझिंग, म्हणजे समजा हा आपला हॉरिझॉन्टल कर्व रोड होता, इमॅजिन करा हा आपला हॉरिझॉन्टल कर्व होता. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज, मग आता ही एक एज आहे, ही एक एज आहे रोडची. हा आपला इनर एज आहे, आतमधली एज आहे, ही आउटर एज आहे. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज, म्हणजे जी आउटर एज आहे तिला राईज करायचं, वाढवायचं. समजतंय. द प्रोसेस ऑफ रायझिंग आउटर एज ऑफ रोड ओव्हर इट्स इनर एज इज कॉल्ड बँकिंग ऑफ रोड. ओके. व्हॉट इज अँगल ऑफ बँकिंग. द अँगल बिटवीन horizontal to the road surface. The angle between horizontal and road surface. Horizontal आणि रोड सरफेस या दोघांमधला अँगल म्हणजे तिथे थिटा लिहिलेला आहे, त्या थिटा इज कॉल्ड अँगल ऑफ बँकिंग, राईट. बघा सिच्युएशन काय आपल्याला बघायचं काय. आपली व्हेकल बँक रोडवर आहे, दिसते तुम्हाला इकडे बँक रोड आहे. 90 पण नाही आणि 0 पण नाही आहे. क्लिअर आहे. असा नाही ना आपला रोड आणि असाही नाही आहे, असा आहे. म्हणजे तो 0 आणि 90च्या बिटवीन आहे. ओके, म्हणजे बँकेड रोड आहे. समजते. तिसरी कंडिशन बघतो आपण. पहिली कंडिशन काय बघितली, हॉरिझॉन्टल. सेकंड बघितली 90 डिग्री. आता बघतो आपण बिटवीन 0 अँड 90, दॅट इज बँकेड रोड. ओके. मग इथे एक व्हेकल काढलेलं आहे मी, राईट, आणि त्याचे कंपोनंट दाखवले आहेत. वी ॲज्युम दॅट द व्हेकल इज अ पॉईंट मास. आपण काय ॲज्युम करणार आहे, ही व्हेकल आपली जी आहे ती एक पॉईंट मास आहे, राईट, पॉईंट मास आहे. बघूया आपण काय. कन्सिडर अ व्हेकल ऑफ मास एम. एक व्हेकल आहे जिचं मास एम आहे, मुव्हिंग ऑन अ बँक कर्व रोड विच इज बँक ॲट अन अँगल थिटा. एका रोडला आपण बँक रोड केलेला आहे, त्याचा अँगल थिटा आहे आणि रॅडियस आर आहे, आणि त्या रोडची रॅडियस किती आहे,
आर आहे. म्हणजे इथं आपल्याला 3 इन्फॉर्मेशन मिळाल्या की एक व्हेकल आहे, त्या व्हेकलचं मास एम आहे, ती एका बँक रोडवरून चाललेली आहे विच इज बँक ॲट ॲन अँगल थीटा अँड रेडियस आर. म्हणजे आपल्याला 3 इन्फॉर्मेशन मिळाल्या. एम म्हणजे मास ऑफ व्हेकल, थीटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आणि आर म्हणजे रेडियस ऑफ रोड. पुढे अजून काय कन्सिडर करायचं बघा. कन्सिडरिंग व्हेकल टू बी पॉईंट. व्हेकल आपल्या या व्हेकलला आपण काय म्हणणार आहे, एक पॉईंट मास आहे, एक पॉईंट आहे सिंगल. अँड इग्नोरिंग फ्रिक्शन अँड अदर नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस लाईक एअर रेझिस्टन्स. आपण इथं फ्रिक्शनला डेरिवेशनमध्ये घेणार नाही, इग्नोर करणार आहे आपण फ्रिक्शनला, की आपण असं मानणार आहे की फ्रिक्शन रिलायबल नाही आहे, फ्रिक्शनचा काहीच यूज नाही आहे. म्हणजे एखाद्या बँक रोडवरून जाताना ज्यावेळी गाडी जात असते त्यावेळी फ्रिक्शनचा रोल काहीच नाही आहे, फ्रिक्शन कुठलाही रोल परफॉर्म करत नाही आहे, म्हणजे फ्रिक्शनला आपण इग्नोर करणार आहे. त्याचबरोबर आपण असं म्हणणार आहे की जेव्हा आपण घाट सेक्शनमध्ये जातो त्यावेळी कुठलीही हवा आपल्याला लागत नाही, म्हणजे एअर रेजिस्टन्स होत नाही, हे सुद्धा आपण काय करणार आहे, लेट करणार आहे. म्हणजे 2 गोष्टी आपल्याला काय करायच्या आहेत, लेट करायच्या आहेत. एक तर की आपली जी व्हेकल आहे ती कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन करत नाही आणि दुसरं त्याला कुठल्याही प्रकारचं एअर रेजिस्टन्स होत नाही आहे. बघा पहिल्यांदा काय पॉईंट करायचं, तुम्हाला लेट करायचं की एम म्हणजे मास आहे, थीटा म्हणजे अँगल ऑफ बँकिंग आहे, आर म्हणजे रेडियस ऑफ बँक रोड आहे. म्हणजे या 3 ॲझम्पशन आहेत. ती सेकंड जे ॲझम्पशन आहे त्याच्यामध्ये कन्सिडर करायचं आहे तुम्हाला की आपली जी व्हेकल ज्या रोडवरून जाणार आहे तिथे कुठल्याही प्रकारचं फ्रिक्शन होत नाही, म्हणजे इग्नोरिंग फ्रिक्शन अँड ऑल्सो इग्नोरिंग नॉन कन्झर्वेटिव्ह फोर्सेस लाईक एअर रेजिस्टन्स असं त्यांनी म्हणलेलं आहे. तर हे 2 पॉईंट तुम्हाला समजले असतील. तिसरा पॉईंट, देर आर 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. मला सांगा की या व्हेकलवर किती फोर्स ॲक्ट होत असतील, या व्हेकलवर किती फोर्स ॲक्ट होत असणार आहे. तर या व्हेकलवर 2 फोर्स ॲक्ट होतात. एक असणार आहे त्या व्हेकलचं वेट आणि दुसरं असणार नॉर्मल रिॲक्शन. इथं बघा, वेट mg ॲक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड, नॉर्मल रिॲक्शन n परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड. बघा आणलं ह्या नॉर्मल रिॲक्शन n जो आहे इथं आहे n आपला, द नॉर्मल रिॲक्शन n इज परपेंडिक्युलर टू द रोड सरफेस. या रोड सरफेसला कसं आहे, परपेंडिक्युलर. असं केलं तर असं होऊन जाईल, बरं आहे. हा रोड जर आपण हलवायला आणला तर हा 90चा होऊन जाईल, राईट. म्हणजे नॉर्मल रिॲक्शन इज परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड. देर आर 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन व्हेकल. या व्हेकलवर 2, तिसरा पॉईंट, या व्हेकलवर 2 फोर्स ॲक्ट होत असतात. एक आहे नॉर्मल रिॲक्शन आणि सेकंड काय आहे, वेट mg. ओके, विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड. वेट mg विच इज व्हर्टिकली डाऊनवर्ड, n नॉर्मल रिॲक्शन विच इज व्हर्टिकली अपवर्ड बट परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड. व्हर्टिकली अपवर्डच आहे, वरती जाणार आहे, परंतु परपेंडिक्युलर टू सरफेस ऑफ रोड आहे, राईट. नाव वी हॅव टू रिझॉल्व नॉर्मल रिॲक्शन. आता बघा या नॉर्मल रिॲक्शन एकदम सिम्पल सांगतो मी तुम्हाला. या mgला बघा, गाडी आता हवेमध्ये अशी वरती चालली आहे का, मला काय म्हणायचं आता बघा, ह्या बँक रोडवरून गाडी चालली की नाही, मग ती गाडी चाललेली आहे तर ती वरती पण जात नाही आहे आणि खाली पण जात नाही आहे, त्या रोडवरच आहे. बघा मला काय म्हणायचं आहे, ती गाडी खालीही जात नाही आणि वरतीही जात नाही आहे, मग ती गाडी ती रोडवरच आहे. म्हणजे याचा अर्थ mgला बॅलन्स करणार कुठला तरी फोर्स असला पाहिजे. अदरवाईज mg जर फोर्स जास्त झाला तर तो गाडीला असं ढकलून देईल वरती, राईट. आणि जर वरून एखादा फोर्स असेल तर तो गाडीला खाली ढकलेल, मग ती गाडी खाली जात नाही वरती जात नाही. म्हणजे ह्या 2 फोर्स कुठले तरी लागत असणार आहे जे एकमेकाला बॅलन्स करत असतील, राईट. आणि मग mgच्या अपोजिट फोर्स असला पाहिजे तो. आता mgच्या या साईडला तर नॉर्मल रिॲक्शन आहे पण या साईडला काहीच नाही आहे, मग दॅट mgला त्या बॅलन्स करणारा फोर्स कुठला असणार आहे, n cos θ असणार आहे. आणि तो बॅलन्स करण्यासाठीच आपण काय करणार आहे, वी हॅव टू रिझॉल्व नॉर्मल रिॲक्शन n. आपण नॉर्मल रिॲक्शनलाच काय करणार आहे, रिझॉल्व करणार आहे. जिथं थीटा असणार आहे तिथं आपलं काय असणार आहे, n cos θ असणार आहे. ओके, आणि मग होरिझॉन्टल काय असणार आहे, n sin θ. ओके, मी अजून एक कन्सेप्ट सांगतो की रिझॉल्युशन ऑफ वेक्टरची, तुम्हाला माहीत असेल कदाचित ही. समजा इथं n आहे, मला सांगा की हा जो n आहे हा नॉर्मल रिॲक्शन आहे, हा कोणत्या ॲक्सिसवर आहे, एक्सवर आहे, वायवर आहे, नो, तो एक्सवर पण नाही आणि वायवर पण नाही आहे, राईट. मग आपल्याला काय करावं लागेल, या nला रिझॉल्व करावं लागेल 2 कंपोनंटमध्ये, बरं आहे ना. एक असणार आहे तो n cos θ आणि एक असणार आहे तो n sin θ. n cos θ कुठे घ्यायचा, व्हर्टिकल घ्यायचा का होरिझॉन्टल घ्यायचा, हे आपण ठरवणार आहे डिसाइडेड अपॉन द वेअर इज द θ. आपला θ कुठे असणार आहे याच्यावर डिसाईड होईल की n cos θ कुठे जाणार आहे. आपला ज्या साईडला θ असेल त्याच बाजूला cos θ असणार आहे. लक्षात ठेवा, कॉस कुठे असणार आहे, ज्या बाजूला θ असेल. याची कन्सेप्ट खूप मोठी आहे, पण जनरली तुमच्या लागता 12th तुम्हाला जे लिमिटेड नॉलेज लागणार आहे त्याच्यामध्ये ही कन्सेप्ट खूप झाली की n cos θ कुठे असणार आहे, कुठे असणार आहे n cos θ, ज्या साईडला θ असेल, राईट. मग आता इथं काय तुम्हाला कळालं की n cos θ इज बॅलन्स बाय mg. मग इथे वी हॅव टू रिझॉल्व नॉर्मल रिॲक्शन n cos θ व्हर्टिकल कंपोनंट, n sin θ होरिझॉन्टल कंपोनंट आहे का बघा, n cos θ व्हर्टिकल कंपोनंट, n sin θ
होरिझॉन्टल कंपोनंट आहे. ओके, व्हर्टिकल कंपोनंट एन कॉस थिटा इज बॅलन्स द वेट एम जी. माहीत झालं आम्हाला. एन कॉस थिटाला कोणी बॅलन्स केलं आहे? एम जीनं बॅलन्स केलेलं आहे. म्हणजे दी बोथ आर बॅलन्स टू इच अदर, देअरफॉर एन कॉस थिटा इज इक्वल टू एम जी. मग दोघांची मॅग्निट्यूड काय असणार आहे? सेम असणार आहे. नाव होरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. एन साइन थिटा जो आहे तो कुठं आहे? मुव्हिंग टुवर्ड सेंटर आहे. मुव्हिंग टुवर्ड सेंटर म्हणजे रिझल्टंट कुठला फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. रिझल्टंट कुठला फोर्स आहे? सेंट्रिपिटल फोर्स आहे. पण या त्या एनला, त्या एन साइन थिटाला कोणी बॅलन्स केलेला आहे? बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. मगाशी पण ते स्टेटमेंट आलं होतं आणि मग मी मगाशी सेंट्रिपिटल लिहिलं होतं. आता तुम्हाला लक्षात राहावं म्हणून की दोन्ही फोर्स तुम्ही रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स, नेसेसरी रिझल्टंट सेंट्रिपिटल फोर्स पण लिहू शकता किंवा असंही लिहू शकता. होरिझॉन्टल कंपोनंट एन साइन थिटा बॅलन्स द सेंट्रिफ्युगल फोर्स. मग एन साइन थिटा इज इक्वल टू सेंट्रिफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. नाव डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय 1. डिवाइडिंग इक्वेशन सेकंड बाय 1 केलं. एन साइन थिटाला एन कॉस थिटानं आपण डिवाइड केलं आहे आणि मग एम व्ही स्क्वेअर अपॉन आर आपण एम जी येणार आहे. राईट, आता इथं आपल्याला सोडवायचं आहे. काय होईल? एन एन गेट कॅन्सल होऊन जाईल. साइन अपॉन कॉस काय येतं? टॅन थिटा. साइन अपॉन कॉस काय येतं आपलं? टॅन थिटा येते. टॅन थिटा इज इक्वल टू इथं एमला एम कॅन्सल होईल म्हणजे इथे येणार आहे व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. सो वी गेट द फॉर्म्युला टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. नाव वी हॅव टू फाइंड द मॅक्झिमम स्पीड. पुढे पॉईंट दिले आहेत बुकमध्ये की तुम्हाला मॅक्झिमम स्पीड काढायचं आहे याच्यावरूनच. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जीला इकडे घ्या. आर जी तर डिनॉमिनेटरला आहे, यानंतर न्यूमरेटरला येईल. मग व्ही स्क्वेअर इज इक्वल टू आर जी टॅन थिटा मिळणार आहे तुम्हाला. नाव वी हॅव टू टेक अ स्क्वेअर रूट. व्ही इज इक्वल टू इन रूट आर जी टॅन थिटा. दॅट इज द मॅक्झिमम स्पीड ऑफ व्हेकल. कन्सेप्ट बुकमध्ये दिलेली आहे. बुकमध्ये काय दिलं बघा, मोस्ट सेफ स्पीड असं म्हटलं आहे त्यांनी. मोस्ट सेफ स्पीड फॉर अ पर्टिक्युलर रोड आर अँड थिटा आर फिक्स. दिस एक्सप्रेशन गिव्ज अस द एक्सप्रेशन फॉर मोस्ट सेफ स्पीड, नॉट मिनिमम और मॅक्झिमम. सर्वात महत्त्वाचं की मिनिमम किंवा मॅक्झिमम नाही आहे, हे मोस्ट सेफ स्पीड आहे की कुठलं असं स्पीड आपण पकडलं पाहिजे की जे सेफ असणार आहे. ऑन दिस रोड ॲज फॉर्म्युला मोस्ट सेफ स्पीड. सो वी कॅन राईट डाऊन हिअर व्ही एस सेफ स्पीड. Vs is equal to in root Rg tan theta. Okay, now banking angle, we have to find the banking angle from this expression. या एक्सप्रेशनवर आपल्याला बँकिंग अँगल काढायचा आहे. बघा आता हे तर तुम्ही लिहिणार आहातच, राईट. त्यानंतर बँकिंग अँगल काढणार आहात. हे तुम्ही अगोदर व्यवस्थित लिहून घ्या. नंतर तुम्ही टेक्स्टबुकचा पण रेफरन्स घेत चला. लेक्चर कधीही सुरू असताना तुम्ही टेक्स्टबुक यूज करत चला, टेक्स्टबुक समोर ठेवत चला, म्हणजे तुम्हाला अजून डीपमध्ये समजेल. राईट, मला याच्यावरून थिटा काढायचा आहे. तर इथं आपल्याला टॅन थिटा इज इक्वल टू काय मिळालं? व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. इथं दाखवतो टॅन थिटा इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. मला थिटा पाहिजे, अँगल ऑफ बँकिंग पाहिजे, मग टॅन इकडे जाईल म्हणजे थिटा इज इक्वल टू टॅन. जर राईट हँड साईडला गेला तर टॅनचं काय होईल? इनवर्स होईल. टॅन इनवर्स इन ब्रॅकेट व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. वी गेट द फॉर्म्युला फॉर अँगल ऑफ बँकिंग, दॅट इज थिटा इज इक्वल टू टॅन इनवर्स व्ही स्क्वेअर अपॉन आर जी. दिस इज द सेफ स्पीड, मोस्ट सेफ स्पीड. ओके, तर हा मोस्ट सेफ स्पीडचा फॉर्म्युला आहे आणि हा अँगल ऑफ बँकिंगचा फॉर्म्युला आहे किंवा बँकिंग अँगलचा फॉर्म्युला आहे, काय म्हणा त्याला. नंतर स्पीड लिमिटचा विषय त्यांनी थोडीशी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. काय म्हणतात ते, ठीक आहे. मग ते नेक्स्ट डायग्राममध्ये क्लिअर होऊन जाईल तुमचं. आत्तापर्यंत जेवढं झालेलं आहे ए आणि बी पॉईंट आपला क्लिअर झालेला आहे, तो तुम्ही पॉज द व्हिडिओ अँड टेक अ स्क्रीनशॉट और राईट इट डाऊन. लिहून घ्या. हां बघा, 2 पॉईंट तर आपले आज क्लिअर झाले. उद्या नेक्स्ट पॉईंट क्लिअर करू. तर बघा, तर तुमच्याकडे PDF अवेलेबल आहेत, बरं आहे ना. तर ते काय करतात, PDF कसं कुठं प्रिंटआउट वगैरे आता 3 मे नंतर, म्हणजे आज बहुतेक 3 मेचा आहे, तर तुम्हाला प्रिंटआउट मिळतील. राईट, प्रिंटआउट मिळू शकतात किंवा कुठून तरी अवेलेबल थोडेसे करून घ्या. 2-4 प्रिंट टेक्स्टबुकचे जर मारल्यात तुम्ही, या फक्त रोटेशनल डायनॅमिक्सच्या, तर तुम्हाला एक्सरसाइज सॉल्व करताना किंवा ह्याला हेल्प होऊन जाईल. राईट, तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.